मैत्रिणींनो, मला सांगा, कोण कोण स्वामींचे भक्ती करतो? कोणाला कोणाचा विश्वास आहे स्वामीवर? तुम्हाला पण वाटत असेल ना, स्वामी खरंच आपलं म्हणणं ऐकतात का? आपल्याला मदत करतात का? ते आपण पुढे बघूयात. स्वामी खरंच आपण जे स्वामीकडे मागतो ते ऐकतात का? आपण स्वामीचे भक्ती करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच ऐकतात का? त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का? स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात का? आणि त्यांची काही सूक्ष्म पण स्पष्ट लक्षणे आपल्या जीवनामध्ये दिसू लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी ऐकतात का? यांची लक्षणं काय आहेत? तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लक्षणे आपण नीट समजून घेतली तर आपल्याला स्वामीची योग्य वेळ समजेल, जेणेकरून आपल्याला अपेक्षाभंग होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेने स्वामीची सेवा करू शकू. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना वेळ, जागा यांची गरज नसते. भक्त कधीही दूर असला तरीही, अडचणीत असला तरीही स्वामी ते जाणतात, ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात. पण स्वामींचा ऐकणं आपण आपल्या मानवी अपेक्षाप्रमाणे मोजू लागलो की आपण निराशा होतो. म्हणूनच हे समजून घ्यायला हवं की स्वामी ऐकतात, पण त्यांचे उत्तर कधी हो असते, कधी नाही आणि कधी थोडे लांब असते. उत्तर असते, स्वामी आपली प्रार्थना ऐकतात. यांची लक्षणे कशी ओळखावी? स्वामीकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते, काळजी कमी वाढते, तर समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली. हे त्यांचीच कृपेचे पहिले लक्षण आहे. जेव्हा आपण स्वामीचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते, चिंता कमी होते. ही स्वामीची एक अदृश्य कृपा असते. कोणताही बाह्य उपाय न करता केवळ स्वामीच्या नावाने आपण शांत होऊ असो, तर हे स्वामींच्या दिव्य शक्तीचा सादाचे लक्षण आहे. मनातील प्रश्नाचे उत्तर मिळाले. काही वेळेला आपल्या मनामध्ये एकदा प्रश्न असतो आणि आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि आपण स्वामीकडे त्यांचे उत्तर मागतो. तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य, एखादी सोशल मीडियावरची पोस्ट किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्याला ते उत्तर मिळते. तर काही वेळेला आपल्या प्रश्नांचे उत्तर स्वामींच्या कृपेने आपल्याला अंतरप्रेरणातूनच मिळते. हा योगायोग नसतो, तर हे स्वामींचे मार्गदर्शन. असे काही वेळेला आपण अडचणीमध्ये असतो, मिळते. या योगायोग नसतो, तर हे स्वामीचे मार्गदर्शन. असे काही वेळेला आपण अडचणीमध्ये असतो आणि अचानक आपले मन एखाद्या योग्य निर्णयाकडे वळते आणि कोणीतरी योग्य सल्ला देते. अशा प्रकारे स्वामींचे उत्तर हे शब्दामध्ये नसेल, पण घडणाऱ्या गोष्टीतून मिळते. जेव्हा आपण एकटे असतो, निराशा असो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, आपली भीती नाहीशी होते, तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनामध्ये ऊर्जा पाठवत आहेत. स्वामी आपले ऐकतात याचा आणखीन एक मोठा संकेत म्हणजे अचानक घडणारे सकारात्मक योगायोग. जसे की आपण निराशा असतो आणि अचानक एखादी संधी आपल्यासमोर येते, एखाद्या अडचणीमधून कोणीतरी मदत करतो किंवा एखादे काम सहज पूर्ण होते. ही सगळी लक्षणे आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. जे काम काही महिन्यापासून अडकले होते, जे अशक्यच वाटतं नव्हते, ते अचानक पार पडते. ही कृपा म्हणजे स्वामीचे अदृश्य वरदहस्त असते. कठीण प्रसंगातही मनात अकल्पित विश्वास निर्माण होतो. स्वामीकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते, पण आपल्या आतमध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळे ठीक होईल. कारण अशा विश्वासाचे मूळ हे स्वामीची कृपा असते. स्वामीकडे सतत नम्रपणे प्रार्थना केल्यावर आपले स्वभाव दोष हळूहळू कमी होऊ लागतात. आपल्यातील दोष दिसू लागतात आणि सुधारण्याची प्रेरणा येते. ही सुद्धा एक स्वामीची एक कृपाच आहे. आपण
काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना आतून उमटते. स्वामी हे अंतःकरणामधून कार्य करतात. आपण सतत स्वामीचे नाम घेतले की आपले मन शुद्ध होते आणि स्वामींची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते. स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखण्याचे एक मोठे लक्षण म्हणजे आपले वागणे, विचार करणे आणि प्रतिक्रिया हळूहळू बदलायला लागतात. रागाचे रूपांतर संयमात, नैराश्याचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होते. तर नक्कीच समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत. नामस्मरण करताना काही वेळा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि याचे कारण कळत नाही की अश्रूची भक्ती म्हणजे स्वामीच्या जवळ असल्याची अनुभूती असते. या भावना शब्दामध्ये सांगता येत नाही, पण मनातली माहिती असते की स्वामी आहे जे माझे ऐकत आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की संवाद हा केवळ शब्दात होता नाही. स्वामी हे आपल्या मनाच्या अंतरलहरींना ऐकतात. आपल्याला पाहिजे ती गोष्ट लगेच मिळालंच असे नाही, पण स्वामीचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे सतत सुरूच असते. फक्त आपण जाणीवपूर्वक ते ऐकायला शिकायला हवे. आपले मन जर शांत होत असेल, आपल्याला आतून विश्वास वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपले जीवन बदलता असेल, तर समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि त्यांना आपले बोलणे स्वीकारले आहे. स्वामी आपली प्रत्येक हाक ऐकतात, फक्त आपल्याला ती ओळखायला यायला पाहिजे. स्वामींच्या भाषेमध्ये शब्द नसतात, पण अनुभव असतो. जर आपले मन नितळ भक्तिपूर्वक असेल आणि आपण श्रद्धेने स्वामीचे नाव घेत असू, तर नक्की स्वामी ऐकतात आणि योग्य वेळेला योग्य कृपा स्वामीशी संवाद साधायचा असेल, त्यांच्या ऐकण्याची खात्री हवी असेल, तर काही गोष्ट आपण नियमितपणे केले पाहिजे. जसे की नित्य नामस्मरण करावे, सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये चालता, बोलता, उठता, बसता, काम करत असताना स्वामींचा नामजाप करत राहावा. शंका बाजूला ठेवून स्वामी चरणी समर्पण करावे. काही वेळेला आपण विचार करतो की स्वामीची कृपा का होत नाही किंवा एखादी गोष्ट खरंच आहे का, अशा शंका स्वामीपासून दूर नेतात. त्यामुळे शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करण्यापेक्षा स्वामी चरणी समर्पण करावे. काही वेळेला स्वामीचे शब्द थांब असेही उत्तर असते. आपल्याला जसे हवे तसे प्रत्येक वेळेला घडेलच असे नाही. काही वेळेला वेळ लागतो, पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात. जर आपण स्वामीचे ऐकणे अनुभवले नसेल, तर शंका करू नये. एखादी बीज पेरले की लगेच फळ लागतात नाही, तसेच श्रद्धेचेही आहे. जर आपण नाम घेत राहिलो, तर आपल्यालाही स्वामी आपले ऐकत आहेत असाच अनुभव नक्कीच येईल. जर आपण मनापासून स्वामीचे नाव घेत असू, त्यांची सेवा उपासना करत असू, प्रामाणिक प्रयत्न करत असू, तर स्वामी आपले नक्कीच ऐकतात. स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखायचे असेल, तर आपल्याला मनामध्ये येणारी शांतता, धैर्य आणि अचानक मिळणारी योग्य दिशा हीच त्यांची उत्तरे असतात. आपण प्रार्थना केल्यावर मन हलके वाटणे किंवा योग्य वेळेला योग्य माणसे भेटणे, हे सगळे त्यांचे ऐकण्याची खूण आहे. अधिक परिस्थिती तशीच राहते, पण आपल्या दृष्टिकोन बदलतो, तेही स्वामीच्या काम आहे. असे स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात. फक्त त्यांना जाणून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक असते. आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाही तरी समाधान मिळाले तर समजून जावे ही स्वामींनी ऐकली आहे. स्वामी ऐकतात याचा अर्थ शब्दाधिक घेणे असा मर्यादित नाही. तेथे ऐकणे म्हणजे आपल्या भक्तांचे मनोगत, प्रार्थना, वेदना, श्रद्धा आणि प्रेम हे स्वामीपर्यंत पोचते आणि त्यावर ते सहज आणि जागृत असतात असा यांचा अर्थ होतो. स्वामी आपले ऐकतात म्हणजे ते आपल्या भावनेला प्रतिसाद देतात. आपण स्वामीकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण काय भाव ठेवून प्रार्थना करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वामी आपल्या अंतःकरणातील इच्छा, दुःख, गोंधळ सर्व काही जाणतात. आपण अनेक वेळाला म्हणतो की स्वामी मला काही सुचत नाही, स्वामी माझी वाट चुकली आहे, स्वामी मला मदत करा. अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही, पण आपल्या हातून एक शांतता, एक आशा, एक बदल जाणवतो, तरीहीच त्याची ऐकलेली कृपा असते. स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तत्काळ उत्तर देत नाहीत,
पण आपल्याला जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात. श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवामधून स्वामीचे उत्तर समजते. म्हणूनच स्वामी ऐकतात, समजतात आणि मार्गही दाखवतात. फक्त आपली भक्ती खरी असावी. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाही, आपल्याला प्रतिसाद देत नाही, तरीही श्रद्धा ढळू देऊ नका. सातत्याने स्वामीचे नामस्मरण करा, सेवा, उपासना वाढवा. स्वामी कधीच थेट बोलतच नाहीत. फक्त मनामध्ये शांतता, योग्य विचार